धामणगाव रेल्वे तालुका महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालय ठिय्या आंदोलन। महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा शाहू फुले आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करून राज्यपालाच्या संमतीसाठी राखून ठेवले आहे। त्या विधेयकामुळे महाराष्ट्रात राजकीय विरोधी पक्षनेते, सामाजिक संघटना, पत्रकार, सरकार विरोधी भूमिका मांडणारे यांना टार्गेट करून या कायद्यामध्ये त्यांना अडकून लोकशाही संपवण्याचा घाट या सरकारने रचला आहे। संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला जो अधिकार मत व्यक्त करण्याचा दिला आहे तो हिसकावण्याचा यामध्ये प्रयत्न आहे। जे सामाजिक संघटना विरोधी राजकीय पक्ष सरकार विरोधी भूमिका घेतल्यास त्यांना कोणत्याही विचारात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकणे, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे अशा पद्धतीने अडकून अजामीन पत्र गुन्हे दाखल करता येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जमानत सुद्धा या कायद्याअंतर्गत मिळणार नाही व तुम्हाला न्यायालयातूनच खटला लढावा लागेल। अशी पद्धतीचा काळा कायदा हा राज्य शासन आणू इच्छित आहे। अशा कायद्याचा उपयोग नक्षलवादी कारवाया तसेच देशविरोधी आतंकवादी यांच्या बाबतीत केल्यास आमची कोणतीही हरकत नाही, परंतु तुम्ही विरोधी प्रदर्शन करणाऱ्या व शासन चुकीच्या बाबीवर बोट ठेवून विरोध केल्यास असे गुन्हे दाखल करत असेल तर लोकशाहीला घातक आहे। 2025 महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मंजूर झालेल्या विधेयकाची सखोल समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली। त्या समितीकडून सदर विधेयकावर हरकती व सूचना मागवण्यात एकूण हरकती व सूचना 12,750 प्राप्त झाल्या। त्यापैकी 9,500 पेक्षा जास्त हरकती विधेयक रद्द करण्याच्या बाजूने होत्या। याचा सर्व विचार करण्यात यावा। त्यामुळे धामणगाव रेल्वे तालुका महाविकास आघाडीतर्फे या कायद्याला विरोध करण्यासाठी हा विरोध दर्शवण्यासाठी धामणगाव रेल्वे तहसीलदार मार्फत राज्यपालांना व मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने हे जनसुरक्षा विधेयक मंजूर करून राज्यपालाच्या वतीनं राष्ट्रपतीकडे पूर्वसंमतीसाठी पाठवलेलं आहे। आज ते राष्ट्रपती महोदयाकडे प्रलंबित आहे। कोणत्याही नवीन कायदा आणताना तो कायदा जनतेला पूरक आहे की मारक आहे यासाठी एक समिती असते, त्या समितीकडून तसे अहवाल मागविण्यात येतात। त्याच्यामुळे हा कायदा जनतेला पूरक आहे असं कुठेही नाही, सर्वीकडे या कायद्याचा विरोध होत आहे। कारण हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पायदळी तुडविण्याचं या कायद्याने पायदळी तुडविला जाणार आहे। कारण तुम्हाला भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य हे कुठलंच या कायद्यामुळे राहणार नाही। तुम्हाला सरकारच्या विरोधात आंदोलनं किंवा तुमचे हक्काचं कोणतीही गोष्ट शासनाला मागण्याची तुम्हाला अधिकार राहणार नाही। आणि तुम्ही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन निदर्शन केले तर तुम्हाला महिनोगिनती कोणतेही कारण न देता तुरुंगात टाकण्याची सुद्धा या कायद्यात त्यांनी तरतूद केलेली आहे। त्यामुळे कोणत्याच कोर्टात, कोणत्याच न्यायालयात तुम्हाला त्याच्या विरोधात दाद मागणार नाही असा हा कायदा जनसुरक्षा विधेयक नसून जनतेच्या हिताला बाधक असा हा कायदा आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाच्या वतीने आम्ही या कायद्याचा जाहीर विरोध करत आहे। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। आणि या भागाचे माजी आमदार माजी वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वामध्ये इथे निवेदन देण्यात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि इथे शाहू फुले आंबेडकरांना मानणारा वर्ग इथे सगळं महाराष्ट्रामध्ये आहे। आणि हा जो जनसुरक्षा कायदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आणण्यात आलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहे। हा कायदा हा जो लोकशाहीला मारक आहे आणि जे पत्रकार असो की सामाजिक संघटना असो, विरोधी पक्षनेते, विरोधी पक्ष असो, हे जे आपले विचार या सरकारच्या विरोधामध्ये मांडतात आणि त्यांच्या विरोधात चळवळ उभी करतात, अशा सर्व सामाजिक संघटनेला व पक्षातील विरोधी पक्षाला कुठेतरी कोणत्याही पद्धतीने आळा घालण्यासाठी हा कायदा इथे निर्माण करण्यात येत आहे। आणि त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या तर्फे इथे सर्वजण एकवटलो आहोत आणि या कायद्याला
सर्व महाविकास आघाडीचा विरोध आहे, एवढेच बोलतो. महिला आम्ही पाठिंबा दिलाच आहे. आज तिन्ही पक्षाच्या वतीने आज आंदोलन इथे वीरेंद्र भाऊच्या नेतृत्वामध्ये ठेवलेला आहे. कारण हा कायदा आहे, हा प्रत्येक लोकाला घातक आहे. म्हणून हा कायदा रद्द करण्यात यावा, त्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. त्याबद्दल आम्ही निषेध करतो.